इकडे नेहमीप्रमाणे छान अशी सुंदर सकाळ झालेली आहे माझी. आणि इकडे तुळस वगैरे धुवून घेते, पोर्च धुवून घ्यायचं आहे मला, म्हणजे थोडंसं पाणी टाकून पुसून घ्यायचं. आणि नॉर्मली आता सध्या जास्त धुवून घेत नाही मी, थोडंसं पाणी टाकत असते. त्यानंतर घेतलेलं आहे साडा मारायला. आणि त्याचबरोबर आज तुम्हाला मी सांगते, खरं शेतकरी एवढं मन आहे ना कोणाचंच मोठं नाही बरं का. कुठला दुकानदार आपल्याला थोडंसं घेऊन जावा असंच म्हणत नाही, किंवा कुठलाही सोन्याचा दुकानदारसुद्धा एवढा मोठा सोनार असतो ना, तर तो सुद्धा म्हणत नाही एवढं सोनं तुम्ही घेऊन जावा. पण शेतकरी मात्र त्याच्या शेतात इतकं छान सोनं पिकवतो आणि तो उदारमानानं देतो. हे मात्र खरं उदाहरण आहे बघा. शेतकऱ्या एवढं कोणीच मोठं नाही हे तुम्हाला सांगते मी. आणि ते तुम्हाला दाखवते सुद्धा जिवंत उदाहरण. तर एक आपल्या इकडे काका आले होते हरभऱ्याची भाजी घेऊन, तर ते तुम्हाला पुढे सांगेनच. इकडे सकाळी सकाळी फरशी पुसून घेते, कारण ह्यांना आहे ना स्वामींची पूजा करायची असते. आम्ही इथं झोपतो हॉलमध्ये, त्यामुळे सकाळी ना पहिलं काम आंघोळ करून आल्यानंतर माझं हॉल पुसून असतं घ्यायचं. हॉल पुसून घेतलं की लगेच हे स्वामींची छान अशी पूजा करतात. आणि त्यांची बघा प्रॉपर कशी पूजा असते. बसायला आसन घ्यायचं, स्वामींच्या पूजेच्या अगोदर दिवा लावायचा, त्यानंतर खूप छान सुंदर पूजा करतात, तारक मंत्र म्हणतात. त्यांची सेवा तिकडे चालू आहे तोपर्यंत मी इकडे चहा ठेवते, कारण त्यांना एक सवय आहे की ते स्वामींची पूजा झाल्याशिवाय पाणीसुद्धा पित नाहीत. आंघोळ करून आलं, कपडे घालतात आणि डायरेक्ट पूजेला बसतात. तर असं असतं, त्यामुळे ते पाणीसुद्धा पित नाहीत. गरम पाणी त्यांना करायला ठेवलं, इकडे मी चहा ठेवला. गरम पाणी त्यांना करायला प्यायला करत असते आणि चहा वगैरे ठेवून घेतला. तर आज म्हटलं अगोदर चहा ठेवून घ्यावा आणि त्यानंतर गॅसची पूजा करावी. तर इकडे आलं वगैरे थोडंसं टाकलं चहामध्ये. आणि जास्तीचा चहा असला ना तर आलं टाकलं की थोडासा दूध जरी कमी असेल तरी तो बरा लागतो. कारण आज आमचं दूध आलेलं नाही आहे, त्याच्यामुळे थोडासा चहा जास्त आहे, पण दुधाच्या पिशवीचा काही चहा पिऊ वाटत नाही. असं इकडे माझं नेहमीप्रमाणे गॅसची पूजा वगैरे करून घेते. आणि एका ताईने अजून मला एक कमेंट केली होती की ताई तुम्ही ते गॅसला कुठला गंध लावता. तर साधी गंधगोळी आहे ताई, पण ती आहे ना मी अशी त्या वाटीमध्ये कालून घेते, त्यामुळे ती व्यवस्थित लागते पण. आणि खूप छान आहे, ही पंढरपूरवरून आणलेली गंधगोळी आहे. इथं आमच्या इथं काहीच मिळत नाही, त्यामुळे मी असं कुठं देवस्थानाला गेले ना की हे घेऊन येत असते एक्स्ट्राचं. तर असं त्यानंतर इकडे ह्यांनी स्वामींची पूजा करत होते, मी गॅसची पूजा करून घेतली आणि सगळ्या घरामध्ये गुगळं फिरून घेतली. आणि बघू शकताय मिस्टरांनी केलेली छान अशी स्वामींची पूजा आज तुम्हाला लाईव्ह दाखवले की स्वामींची पूजा हे कसे करतात. खूप छान पूजा करतात. मला खूप गर्व आहे बरं का ह्या गोष्टीचा, की माझे मिस्टर एवढे स्वामींचे निस्सीम असे भक्त आहेत ते. तर इकडे बघा ते काकाने हरभऱ्याची भाजी आणली होती. 40 रुपये पावशेर म्हणले भाजी, आणि शेवटी मला 20 रुपयाची भाजी दिली त्यांनी. जराही विचार केला नाही. खरंच माणूस आहे ना मोठ्या मनाचा शेतकरी आहे बघा. सगळ्याला त्यांनी 40 रुपये पावशेर दिली आणि मला म्हणले माझ्या मुलीसारखीच तू, तर असू दे धर तुला 20 रुपये पावशेर. आणि तसे म्हणले आणि शेवटी तर काही पैसेच घेतले नाहीत. चला